देवाला बोंबला झेंडू नका, देव होण्याचा प्रयत्न करा. आणि देव होण्यासाठी काय लागतं त्याच्या उत्तराला सुरुवात आहे. सुरुवात अशी आहे, तुम्ही ज्ञान देव आहात, तुम्ही मी देवाचा अंश आहे. अंश आहे. आता आपल्याला देव पाहायचा नाही, देव व्हायचा आहे. आणि देव होण्यासाठी जे लागतं त्याचं नाव ज्ञान आहे. तुम्ही म्हणाल आमच्याकडे शाळेतलं ज्ञान आहे, कोणी खात नाही. रिटायर झाले, काही परमनंट झाले नाहीत, काहींचे पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाही, काही 40 वर्षाचे झाले, रुपया पगार नाही, अख्खं गाव त्याला सर म्हणतंय आणि पगारच नाही. काही जूनला परमनंट झाले, जुलैला रिटायर झाले, काहींनी 10 लाख भरले तर 1,500 घेतात. आणि 10 लाखाचं 2% सेव्हिंगला व्याज होतंय 20,000. आणि तुम्हाला कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहते? ही जनता भ्रमात आहे. सुशिक्षित होणं म्हणजे काय होणं? चपला घालून जेवणे, उभ्याने जेवणे, आई बापा हुसकून देणे, सासरवाडीचं कल्याण करणे आणि भारीतले पिऊन गादीवर झोपणे, याचं नाव सुशिक्षित आहे का? या जगात संतांनंतर कोणी सुशिक्षित झाला नाही. नाही एम ए बी में कोण खातं? एम ए फिर पीएचडी डीएचएम कॉम एलएलबी डीएड बीएड जूनियर केजी सीनियर केजी हायर केजी लोअर केजी एमए डीएड आणि बीएड आणि आर्ट अँड कॉमर्स आणि सायन्स आणि एफ1 एस1 बीटेक आणि डिग्री डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल आणि पॉलिटिकल इंजिनियर आणि एमपीएससी यूपीएससी नेट आणि सेट आणि फार्मसी आणि सिटी डिग्री डिप्लोमा आणि एमबीए बीएड हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ मोकार तज्ञ. आता नवीन तज्ञ आले, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तन गडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. हे तज्ञ आले. अरे ही दोन्ही पोरं खोलातली तज्ञ आहेत, ही गायनातली तज्ञ आहेत. पण ध्यानात ठेवा, हे गायनातले तज्ञ आहेत, ते कीर्तनातले तज्ञ आहेत, पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे, तज्ञ नाहीये. पुरावा 8व्या अध्यायातली शेवटची ओवी, हा सर्वज्ञतेचा ओलावा. तो तज्ञ नाही आहे, सर्वज्ञ आहे. आपण सगळे तज्ञ. तुम्ही आजारी आहे का? नाही. मग कीर्तनाला असं दरिद्रेवान नाही बसायचं. अरे तुम्ही मी भाग्यवान आहे, तिन्ही लाटेतून वाचलो. हा आपला जन्म नाही आहे, हा आपला पुनर्जन्म आहे. हॉस्पिटल विकत घेणारे गेले. जर यमानं लाच घेतली असती तर लोकांनी कोरा चेक यमाला पाठवला असता. मा बाप खाली पाठव आणि खाते फोडल्यावर घे. पण ध्यानात ठेवा बसलेली सगळी माणसं, तुम्ही मी या मांदळमुहीवाले, तुम्ही तर भाग्यवान आहात. तुम्हाला शिवाजी महाराजांचा सप्ताह करायचा होता म्हणून ठेवलाय. आणि ते करून तुमच्याकडून करून घेणार सुद्धा पैसा कामा येत नाही. जरा घमेंड कमी करा. घमेंड मोटरसायकल चालला तर कुत्र्याला तांदू. हो, आणि पोरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढतो. पैसा कामा येत नाही. एक वाक्य सांग. एक वाक्य सांगतात पुढे जातो. पैसा कामा येत नाही. 2 सत्ता कामा येत नाही. सत्ता काय आहे तोपर्यंत सत्ता आहे, गेल्यावर काय? सत्तेवर आहात त्यावर पुढे एक गाडी आहे, मागे एक गाडी आहे, मध्ये पोलिसांची गाडी आहे, वाय 200-400 कार्यकर्ते रिटायर. सत्ता गेली, एकटा जेड्या बाबलीत बसला. काय त्याचं? हे क्षणिक आहे, हे सगळं क्षणिक आहे. हे सत्ता बित्ता हे सगळं क्षणिक आहे. फक्त भजनच सत्य आहे. हे सगळं सकाळचा सरपंच दुपारी माझी होऊ शकतो, दुपारचा माझी संध्याकाळी कैलास वशी होऊ शकतो. त्यात आहे का? फलकट तो संसार सार भगवंत हे सार भगवंत हे सार भगवंत.
कामात नाही. काही माणसं म्हणते माझे 5-50 कॉलेज आहेत, 10-12 कारखाने आहेत, मी गेल्यावर कसं होईल. तू जाणं गरजेचं आहे आणि तू जावा ही लोकांची इच्छा आहे. लोकांना काही घेणं नाही. काय घेणं आहे लोकांना. आता समजा कीर्तन संपले आज मी मेलो, मरणार नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले समजा, मला फायदा काय. मला काय फायदा आहे. मी उलथून जाणार. मग ते मला उठवायला येणार आहे का जाळायला येणार आहे. जाळायला. बरं ते नाही आले तरी कुणीतरी मला जाणणारच आहे ना. विचारा भारत तांबेलला विचारा, जन पळभर म्हणतील. जगाला काय घेणं आहे. काही घेणं नाही. काहीच घेणं नाही. तुम्हाला मला भ्रम आहे. भ्रम भ्रम. मी नाही वाजवलं तर कीर्तन कोण वाजील. बाबा डबा वाजील. नाही डबा मिळाला तर मांड्या वाजील. तू आकडतो कशाला. मी नाही चाल म्हणलो तो कोण म्हणन. तुला येतेच काय गाजर. तू एकच चाल म्हणतोय तेवढीच हे करतोय. तू दुसरी म्हणला का. बरं तुझ्या चालीवर कीर्तन थोड. तुझ्या सगळ्या चाली बाबाला माहित. तू तर एकच चाल दाखवतो पण बाबाला तुमच्या सगळ्या चाली. अरे रामकृष्णाला गेले तेने जग का ओसटी पडले, जन पळभर म्हणतील हाय हाय. माऊलीच्या भाषेत सांगतो, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती विद्वान असा, संतांच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही. पुन्हा ऐका. एबऱ्या शिळीच्या पुन्हा ऐका. शिळीच्या गळ्याचं सण किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. काशातला गुचिड किती चिटकला तरी तो दूध कधी पेत नाही. आणि गाडातला बेडूक किती डरला तरी तो फुलाचा सुगंध कधी घेत नाही. आणि प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही. त्याला 9व्या अध्यायातला पुरावा आहे. माझी भक्त विन चलो जियाचे जियाले, पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. अजून ऐका ओव्या त्याला. ओव्या ऐका. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. ओव्या ऐका. का वाऱ्याचे धावणे, का शेळीचे चरणे, बालकाचे मन, का चोरीचे धन. पुन्हा ऐका. उसाला किती लांब तुरा आला, फायद्याचा नाही. भेंडीचं झाड किती वाढलं, फायद्याचं नाही. नपुसक पुरुष किती देखणा असू द्या, व्हॉट इज द यूज. त्याचा उपयोग काय. त्याचा उपयोग काय. तसं भजन न करता जगणं त्याचा उपयोग काय. त्याचा काय उपयोग आहे. पुढे ऐका. पुढे ऐका. लाटणं मोडाल, वाकणार नाही. दगड शेवाळाल, पाझरणार नाही. कीर्तनकार मरतील पण जनता सुधारणार नाही. पुरावा. लाटणे जैसा न लवे, पाथरू न द्रवे. पुन्हा ऐका. एक ओवी 13व्या अध्यायातली. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडीत नाही. आणि मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरत नाही. मुंगे मेरू ना ओलांडावे, मस्का सिंधू न तरवे. कधी घडत नाही. तुम्हाला वाटतंय का आमच्यावर समाजाचं प्रेम आहे. हा तुम्हाला झालेला भ्रम आहे. पैसा कामा येत नाही. इथं होतो आपण. सत्ता कामा येत नाही. एकाच वाक्यात उत्तर द्या. आपली बायको आपल्यावर प्रेम करते हे खरं आहे का आपल्याला झालेला भ्रम आहे. डोक्याला ताण द्या. डोक्याला ताण द्या. खरं आहे का भ्रम आहे. भ्रम आहे. 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ. 14 वर्ष तर सीता घेऊन गेला.
इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डोकून नाही पाहिला रे, डोकून नाही पाहिला. उलट्या लांब काठीनं भाकरी लोटल्या. घे घे घे. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत. आणि खिडकीतून डोकून पाहती झोपलाय का झोपलाय. आणि हा हलकट तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी है. लटी का व्यवहार सर्व हा संसार. लटी का व्यवहार सर्व हा संसार. लटी का व्यवहार लटी का व्यवहार लटी का व्यवहार सर्व हा संसार. हरि वीर हरि वीर हरि वीर हरि मोखे मना हरि मोखे मना हरि मोखे मना हरि मोखे मना. हरि मोखे मना हरि मोखे तरी तिसरं सकाळपासून जवळ असतं तर चौथं धरलंच असत. 3 तर मोकळे हाणतो रोज. 3 महिने झाले. 90 92 90 92 96चा महिना आहे हा चौथा. चला पुढं थोडं मागे नेतो. एकदा ठोकून घ्या रे. तुम्हाला काय ठोकायचं ते म्हणजे पुन्हा ते तर आपल्याला काही कळत नाही ना. आपण बोलायला लागलं का त्याने टुकटुक करायचं. आपल्याला वाटतं आपलं चुकलं. धरा कुणीकडे धरा कुणीकडे वाजा. पटकन इथं बस इथं बस. सर कोणी लावला नाही. माझ्याकडे तोंड कर. माझ्याकडे तोंड कर. असं कोणाचा तरी आधार पाहिजे. आवरा रे इको दे रे. बस बस बस. लटिका व्यवहारी सर्व हा संसार. लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटी का व्यवहार सर्व संसार. लटी का व्यवहार सर्व संसार. लटिका व्यवहार सर्व लटी का व्यवहार सर्व संसार. लटी का व्यवहार सर्व Let's go,
Why